नमस्कार दर्शक मित्रांनो, सदरील बातमी ही जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या फेसबुक पेजवरून संकलित करण्यात आलेली आहे। मान्सून पूर्वतयारीची आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून रंगीत तालीम। नांदेड दिनांक 27। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने आज सकाळी 10 वाजता काळेश्वर घाट विष्णुपुरी येथे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार व निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनाखाली मान्सून 2024 पूर्वतयारी पूरपरिस्थिती शोध व बचावाबाबत रंगीत तालीम संपन्न झाली। जूनमध्ये मान्सूनचे आगमन होणार आहे। मान्सूनच्या काळात अतिवृष्टी होऊ शकते, नदीकाठच्या गावात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। अशा पूर परिस्थितीच्या वेळी जीवित व वित्तहानी कशी टाळता येईल यासाठी पूर परिस्थितीत शोध व बचाव कसा करावा याबाबत काम करणाऱ्या सर्व यंत्रणांचे प्रशिक्षण काळेश्वर घाट विष्णुपुरी येथे संपन्न झाले। यावेळी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, अग्निशमन दल, शीघ्र प्रतिसाद दल, गृहरक्षक दल, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती नांदेड व इतर अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती। या रंगीत तालिमेस उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार संजय वारकड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे बारकुजी मोरे यांनी केले, तर आभार तहसील कार्यालयाचे रवी दोंतेवार यांनी मानले। यावेळी मंडळ अधिकारी पी.व्ही. खंडागळे, एम.ए. धुळगुंडे, एस.डी. देवापूरकर, प्रमोद बडवणे, गृहरक्षक दलाचे एम.बी. शेख, प्रवीण हंबर्डे, बालाजी सोनटक्के, मणगिलवार आर.बी., गौरव तिवारी, कोमल नागरगोजे आदींनी परिश्रम घेतले। तर मनपा नांदेड, पोलीस क्यूआरटी, होमगार्ड, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे आरोग्य पथक, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवालासह विविध यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते।